Am I audible? If I am audible to you, please Yes, sir. Yes, sir. give your response in the chat box. If I am audible to you, please give your response in the chat box. Okay. So there are around 50 candidates have joined to this lecture. So I think that we should wait for the 1 or 2 minutes so that other candidates will also join with us. एक 2 मिनिट थांबूया आपण, एक 2 मिनिट, and within the 2 minutes we'll start our discussion. Okay, so once again I heartily welcome you to the semester second, and mostly we have covered maximum syllabus by the online mode in the last semester, and I think that for this semester also we should have to cover all the syllabus through the online mode. Maybe this thing will be happen, so you should all prepare for the ऑनलाईन मोड लर्निंग. ठीक आहे, तर ऑनलाईन मोड लर्निंग साठी आपण सगळेच प्रिपेअर पाहिजे आता, कारण दुसरा कुठलाही ऑप्शन आपल्याकडे आता दिसत नाहीये. सो दॅट वी शुड कंटिन्युअसली एंगेज लेक्चर्स थ्रू द ऑनलाईन मोड टू अंडरस्टँड द कन्सेप्ट्स. ठीक आहे, तर बेसिकली वी नो दॅट इन द लास्ट सेमिस्टर there was one paper of the chemistry which is entitled as inorganic and organic chemistry, and in this particular paper there were two sections, section 1 आणि section 2 असे दोन सेक्शन्स होते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सेक्शन 1 जो आहे तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री होता आणि सेक्शन 2 जो आहे तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा होता. ठीक आहे, सिमिलरली for this semester, that is BSc part 1 semester 2nd, again there is one paper of chemistry which is encoded as DSC, that is discipline specific core course. DSC चा लॉंग फॉर्म काय आहे? डिसिप्लिन स्पेसिफिक कोर कोर्स 1002B असं त्याचा कोड दिलेला आहे. ठीक आहे, पाठीमागच्या सेमेस्टरला काय होता? DSC 1002A होता. ठीक आहे, इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. So now in this semester the paper name is chemistry DSC, that is discipline specific core course 1002B, आणि त्याचं जे टायटल आहे, त्या पेपरचं जे नाव आहे ते काय आहे? फिजिकल अँड द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फिजिकल अँड द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, सो दिस इज द नेम ऑफ द फिजिकल अँड द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे, अँड अगेन this paper is for the 75 lectures and this paper carries 4 credits. पेपरला टोटल 4 क्रेडिट आहेत आणि 75 लेक्चर्स आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन सेक्शन आहेत. सेक्शन 1 इज फिजिकल केमिस्ट्री and the section 2nd is the again organic chemistry. You have learned organic chemistry in the semester 1 also, and in this semester also you have to learn the organic chemistry. ठीक आहे, तर याच्यातला जो फिजिकल पेपर 1 ना, केमिस्ट्री पेपर 1 ना, नाही नाही, पेपर 1 BMS सॉरी सेमिस्टर 1 ला झाला ना. आता सेमिस्टर 2 ला केमिस्ट्री पेपर 2 असणार आहे, बरोबर का? सेमिस्टर 1 ला पेपर 1 ऑलरेडी केमिस्ट्रीचा झालेला आहे, त्याला केमिस्ट्री पेपर 1 म्हणतो आपण, आणि त्याचा कोड आहे DSC 1002A होता, इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि या सेमिस्टरला जो आपल्याला पेपर आहे तो मी इथं टायटल समोर दिसते तुम्हाला, तर हे आहे केमिस्ट्री DSC 1002. याला आपण केमिस्ट्री पेपर 2 पण म्हणतो. ठीक आहे, तर याचं ऍक्च्युअली हे त्याचं नॉमेनक्लेचर आहे डिसिप्लिन स्पेसिफिक कोर कोर्स 1002B फिजिकल अँड द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा पेपर 2 आहे ऍक्च्युअली. हा पेपर 2 म्हणजे सेमिस्टर सेकंडचा पेपर. आणि या पेपर 2 मध्ये परत पाठीमागच्या सेमिस्टर सारखे 2 सेक्शन आहेत. त्याच्यातला पहिला जो सेक्शन आहे दिस इज द फिजिकल केमिस्ट्री. ठीक आहे, आणि सेक्शन 2nd जो आहे, तर सेकंड सेक्शन काय? इट इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. So this is organic chemistry, it is section 2nd. ठीक आहे, तर याच्यातला जो फिजिकल केमिस्ट्री सेक्शन आहे, तर याच्यातले काही टॉपिक्स मी घेतोय. सो आय विल कंडक्ट सम टॉपिक्स फ्रॉम दी सेक्शन फिजिकल केमिस्ट्री. Maybe I will conduct first topic unit, that is chemical energetics. This is unit number 1.
then unit number 2 thermodynamics, then unit number 3 entropy and the third law, and unit number 4 chemical equilibrium, आणि 5वं जे युनिट आहे ते ionic equilibrium आहे. ठीक आहे. So out of these 5 topics from the section 1 इथं ionic equilibrium आहे. Okay, so out of these 5 topics from the section 1 I will cover first 3 topics, that is chemical energetics, thermodynamics and the entropy and third law. Okay, so these are the 3 topics, and whatever the material which is required to study these 3 topics, so all the material I will share with you in the Google Classroom. ओके, आता एक दोन लेक्चर होऊ द्या. 1-2 लेक्चर झाल्यानंतर मी स्लोली काय करतो की एक टॉपिक जो आहे तो अपलोड करायला सुरुवात करतो, सो दॅट यू विल गेट ऑल दी मटेरियल विच इज रिक्वायर्ड टू स्टडी द फिजिकल केमिस्ट्री टॉपिक. फक्त नोट्स शेअर करणार असं नाही, हँड रिटन नोट्स पण असतील, अँड विथ दीज हँड रिटन नोट्स आय विल शेअर सम रिटन मटेरियल, बुक्स असतील, काही चॅप्टर्स असतील तर ते सर्च कर, ते पण मी काय करतो शेअर करतो. आणखीन एक मी तुम्हाला आयडिया देतो की तुम्ही सगळेजण टेलिग्राम वापरत असाल बरोबर, तर टेलिग्राम वरती तुम्हाला खूप सारे बुक्स, खूप सारे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. म्हणजे एखादं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा सपोज यू वॉन्ट सम बुक्स और सम नोट्स और सम मटेरियल रिगार्डिंग थर्मोडायनेमिक्स, यू कॅन सर्च इन द टेलिग्राम बुक्स रिलेटेड टू थर्मोडायनेमिक्स. असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला टेलिग्राम मध्ये वेगवेगळे बुक ग्रुप्स दिसतील की ज्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे जे बुक्स आहेत तर ते बुक्स तुम्हाला अवेलेबल होतील. माझा आवाज येतोय का? कारण काही जणांचं मेसेज आलेला की आवाज येतोय सर. येतोय का? Yes, sir. ओके, प्लीज तुमचा जो रिस्पॉन्स आहे ना ते चॅटबॉक्स मधून देत चला, कारण नाहीतर काय होईल की सगळे जर बोलायला लागले तर मग गोंधळ होतो, कारण प्रत्येकाचा सिग्नल जो आहे तो थोडा थोडा वेळाने येतो आणि मग तो आवाज चालू राहतो. मला मग काय होतं की सारखं म्यूट करावं लागतं प्रत्येकाला. त्यामुळे व्हॉट एव्हर युअर रिस्पॉन्सेस, जे काही तुम्हाला रिस्पॉन्सेस द्यायचे ना, रिमेंबर चॅटबॉक्स मधून द्यायचे, की जेणेकरून आपला क्लास पण सायलेंट राहील, तुमचा मेसेज पण माझ्यापर्यंत पोहोचेल, आणि जेणेकरून माझं जे काही म्हणणं आहे त्याही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील, आवाज क्लिअर येऊ शकेल. ठीक आहे. ओके, काही जणाला आवाज येत नाही बघा. आता काही जणाला ज्यांना आवाज येत नाही त्यांना त्यांचा रेंज प्रॉब्लेम असेल मे बी, कारण बऱ्याच जणाला माझा आवाज येतोय. याचा अर्थ काय आहे की माझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम नाहीये, तुमच्याकडे थोडासा रेंजचा प्रॉब्लेम असेल. जस्ट ट्राय टू गो इन द सर्व्हर, जिथं सर्व्हर आहे त्या ठिकाणी थोडंसं जाऊन बसा की जेणेकरून तुम्हाला आवाज येईल. ठीक आहे. आणि अजून एक तुम्हाला संधी आहे बघा, की समजा ऑनलाईन लेक्चर चालू असताना जर एखादी गोष्ट तुम्हाला नाही कळाली किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला मधूनच आवाज आला नाही, तर हे जे ऑनलाईन लेक्चर सुरू आहे त्याचं रेकॉर्डिंग सुरू आहे आपल्याकडे, आणि आफ्टर कंप्लीशन ऑफ दिस लेक्चर on the second day I will upload the lecture on the YouTube, and whatever the link of this lecture that will be shared again with you, तर ती लिंक पण तुमच्या बरोबर शेअर केली जाईल, so that it will be very easy to you to just go through this lecture any time. कधी तुम्हाला वाटेल त्या वेळेमध्ये, मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता, ते लेक्चर परत ऐकू शकता. ज्यांना डबल ऐकायची इच्छा त्यांनी ऐकू शकता, किंवा एखादी कन्सेप्ट कळायला नाही, मला तेवढीच कन्सेप्ट ऐकायची तर तुम्ही स्किप करून ऐका. सो यू हॅव लॉट ऑफ ऑप्शन्स. तर ते सगळे ऑप्शन्स आपण इथं ठेवूयात की जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. जेवढं जास्त चांगल्या पद्धतीनं आमच्याकडून तुम्हाला देता येईल तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याच्यातूनही काही गोष्टी राहिल्या तर यू कॅन जस्ट डायरेक्टली कॉन्टॅक्ट, अँड देन वी विल डिस्कस व्हॉट एव्हर द थिंग्स दॅट यू हॅव अनअंडरस्टूड. ज्या गोष्टी समजल्या नाहीत एवढं तर त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. ठीक आहे. तर आता मी प्रत्येक टॉपिकचा सिलेबस तुम्हाला सांगत बसणार नाही, कारण तो टॉपिक शिकवत असताना आपल्याला सिलेबस जो आहे तर तो आपण डिस्कस करणारच आहे. त्याच्यामुळे इथं मला वाटतं प्रत्येक सिलेबस जो आहे किंवा सिलेबसचे सगळे पॉइंट्स आहेत तर ते डिस्कस करणं एवढं काही गरजेचं वाटत नाही. ठीक आहे. जस्ट रिमेंबर आय विल कंडक्ट फर्स्ट 3 टॉपिक्स, केमिकल एनर्जेटिक्स, थर्मोडायनेमिक्स, एंट्रोपी अँड द थर्ड लॉ. आयनिक इक्विलिब्रिया जो टॉपिक आहे ते दुसरे टीचर सुरू करतील लगेच सोमवारपासून. त्यांचंही लेक्चर तुम्ही अटेंड करत चला, जेणेकरून 2 टॉपिक तुमचे सायमल्टेनियसली सुरू असतील. आणखीन एक माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, की लेक्चर ऑनलाईन ऐकत असताना फक्त रिकामं मोबाईल घेऊन बसू नका. हातामध्ये एक कच्ची वही आणि पेन राहू द्या. ज्या काही गोष्टी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील त्याच्यातलं जे काय तुम्हाला रनिंग नोट्स मध्ये लिहून घेता येईल ऍज लाईक अ क्लास, ते थोडंसं लिहून घेत चला, कारण जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की बाबा आजच्या लेक्चरला आपण काय शिकलो. साधारणतः एक छोटी डायरी ठेवा, त्या लेक्चरचं त्या पेजेस वरती लिहून घ्या, की जेणेकरून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला कव्हर झाल्या
त्याचं तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंग येतं आणि लेक्चर झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती ओव्हरलुक करू शकता. ठीक आहे. So this is all about the in general discussion which is required to study by the or to study through the online mode. तर हे जे काही सगळं आहे तर थोडं थोडं आपण अधूनमधून पण या गोष्टी समजावून सांगत जाऊ की जेणेकरून तुम्हाला ते थोडंसं अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत, फिजिकल केमिस्ट्री आणि आणखीन एक आहे तो ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री विषयी मी काही बोलणार नाही, दुसरे जे टीचर्स आहेत तर ते तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री विषयी सगळी माहिती सांगतील. ठीक आहे. तर सेक्शन 1 याच्यामधला एक टॉपिक जो आहे तो आपण आता आजच्या लेक्चरला ऍक्च्युली सुरू करतोय. ठीक आहे. सेक्शन 1 इट इज एंटायटल ॲज फिजिकल केमिस्ट्री. इट इज एंटायटल ॲज फिजिकल केमिस्ट्री and this section contains 5 topics. First unit that is chemical energetics, second one is thermodynamics, third one is entropy and third law, then chemical equilibria and the ionic equilibrium. So these 5 topics we have to cover under the section physical chemistry. तर त्या 5 मधला पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे पहिलं म्हणजे ऍक्च्युअली युनिट नंबर 2 that is thermodynamics. So this unit we are going to start in today's lecture. Thermodynamics. Actually, it is very small unit. We require around 5 to 6 lectures. Within these 5 to 6 lectures, this topic will be finished and then we'll just move to the next topics. ठीक आहे. तर आता मी थोडंसं काय करतो की हे जे आहे तुमची जी स्क्रीन आहे म्हणजे सिलेबसची जी स्क्रीन आहे ती थोडंसं बाजूला करतो आणि काय करतो की आपलं जे प्रेझेंटेशन आहे थर्मोडायनामिक्सच्या रिलेटेड तर जे टॉपिक आपल्याला डिस्कशन करायला सुरुवात करायची तर तो टॉपिक तुमच्याबरोबर मी शेअर करतो. ठीक आहे. सो आय विल स्टॉप द शेअरिंग ऑफ the syllabus and just I will go to the PowerPoint presentation. Okay. So now we're going to start the topic thermodynamics, which is one of the very interesting, very important topic. खूप important topic आहे as far as concerning your syllabus or as far as concerning the applications of this topic in the society or for the society. तर या टॉपिकचे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. थोडक्यात आपण असं म्हणूया की व्हॉट एव्हर द डेव्हलपमेंट इज नाउ इट इज गोइंग ऑन किंवा व्हॉट एव्हर द डेव्हलपमेंट्स हॅव बीन गोइंग इट इज टोटली डिपेंडिंग ऑन दी कन्सेप्ट थर्मोडायनामिक्स. तर त्याच्यामध्ये भरपूर असं काय की जे ऍक्च्युअली केवळ आणि केवळ थर्मोडायनामिक्स मुळे ते थोडंसं काय झालंय की बेसिकली डेव्हलप झाले. सो विल जस्ट स्टार्ट द डिस्कशन ऑफ दिस टॉपिक. सो दिस इज द सिलेबस. तर हा टॉपिकचा जो सिलेबस आहे तर काय सिलेबस आहे ते थोडक्यात आपण सिलेबस डिस्कस करूया. दिस टॉपिक विल बेसिकली स्टार्ट फ्रॉम द इंट्रोडक्शन पॉइंट. So this introduction point we will cover in today's lecture, no doubt. Later on, the next point of this topic is terms used in thermodynamics. We know that there are so many different terms which are useful in the thermodynamics, and we should know the meaning of each and every terms or each and every term that we are using in this topic. So that's why at the initial stage only we are going to discuss some terms used in the थर्मोडायनामिक्स. तर कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत याच्यामध्ये काय असेल की what is the meaning of system, surrounding, electron, what is open system, what is closed system, what is reversible process, what is irreversible process, what is isothermal process, what is adiabatic process. So a lot of terms are there. What is the meaning of state function and एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल, हे सगळं तुम्ही 11वी-12वीला कुठं ना कुठं शिकलाय. तरी सुद्धा आपल्याला ह्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत सो दिस टर्म्स नीड टू बी रिवाइज. तर ह्या सगळ्या टर्म ज्या आहेत त्या टर्म आपल्याला रिवाइज करायला पाहिजेत. कारण टर्म जर आपण रिवाइज नाही केलं तर थोडंसं काही आपल्याला विसर पडलाय 12वी पासून आणि त्याच्यामुळे इट इज नेसेसरी टू रिवाइज ऑल दी टर्म्स. तर हे सगळ्या ज्या टर्म्स आहेत तर त्या टर्म आपल्याला रिवाइज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय करणार आहे की in the introductory discussion of the thermodynamics, we will revise all the terms. We'll just again understand what is the exact meaning of the each and every term which is used in this topic. Okay? So that's why we will just discuss the point that is terms used in the thermodynamics. Okay? So then next point we will discuss here that is spontaneous and the non-spontaneous process
विथ अन एक्झाम्पल किंवा विथ एक्झाम्पल्स. तर आपण स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस ऍक्च्युअली काय आहे, सो व्हॉट डज इट मीन एक्झॅक्टली, आणि मग त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. काय बघायचं आपण स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस, तर व्हॉट वी कॅन से दॅट दिस इज द इनिशियल पार्ट ऑफ द थर्मोडायनामिक्स. तर इथून ऍक्च्युअली थर्मोडायनामिक्सची सुरुवात होती, आणि त्याच्यामुळे थोडंसं काय आहे की आपल्याला स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसेस हे थोडं डिस्कस करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युअली स्लोली विल जस्ट मूव्ह टू द सम ऍडव्हान्स कन्सेप्ट विच आर यूज और विच आर प्रेझेंट इन द थर्मोडायनामिक्स टॉपिक. ठीक आहे, तर तो एक पॉईंट आपण इथे डिस्कस करणार आहे. देन विल डिस्कस द स्टेटमेंट्स ऑफ first law of thermodynamics, then statements of second law of thermodynamics. So statements of laws of thermodynamics असं म्हणूया आपण, इथं देताना स्टेटमेंट्स ऑफ सेकंड ऑफ थर्मोडायनामिक्स असं म्हटलेलं आहे, नो डाऊट. बट विल डिस्कस द फर्स्ट लॉ ऑल्सो, सेकंड लॉ, थर्ड लॉ, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे हे थोडक्यात काही ऑल दीज आर द टर्मिनॉलॉजीज दॅट आर युज्ड इन द थर्मोडायनामिक्स. तर ते सगळं त्याच्यामध्येच आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. अँड द लास्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक इज द कार्नॉट सायकल अँड इट्स इफिशियन्सी. ऍक्च्युअली देर इज वन मोर पॉईंट दॅट इज कार्नॉट इंजिन. तर तोही पॉईंट आपण जर कसा वेळ मिळतो बघूया, त्याच्यावरती डिपेंड आहे की तो डिस्कस करूया. पण ऍक्च्युअली तो सिलेबस मध्ये नाही, बट वी विल डिस्कस दिस पॉईंट ऑल्सो. तर कार्नॉट सायकल अँड इट्स इफिशियन्सी. तर मला वाटतं कार्नॉट सायकल बद्दल जास्त तुम्ही काय 11वी-12वीला स्टडी केलेली नसेल, बट हिअर विल डिस्कस कार्नॉट सायकल. व्हॉट इज द कार्नॉट सायकल and what is the efficiency of Carnot cycle, what are the applications of the Carnot cycle, why Carnot cycle is important. तर all these points will discuss in the topic thermodynamics. ठीक आहे, तर हे सगळा जो आहे ना, this is our syllabus which is under the topic thermodynamics. ठीक आहे, so then we will just start the discussion one by one starting from the general introduction. तर थोडंसं आपण काय करूया की मग डिस्कशन करायला सुरुवात करूया की थर्मोडायनामिक्स ऍक्च्युअली काय आहे. मग थर्मोडायनामिक्सची थोडंसं मी जरासं वेगळं घेणार आहे बघा. डायरेक्टली सुरुवातीला मी थोडंसं थर्मोडायनामिक्सचं मिनिंग सांगितलं का डायरेक्ट आपण ऍप्लिकेशनच बघूया. काय ऍप्लिकेशन अगोदर बघायचे हो, बिकॉज पहिल्यांदा जर तुम्हाला कळालं की बाबा हा जो टॉपिक आहे याचा उपयोग कुठं झालाय, तुम्हाला जर ऍप्लिकेशन जर सुरुवातीला कळाल तर इट विल बी फ्रुटफुल टू स्टडी द टॉपिक. किंवा थोडंसं मग तुम्हाला टॉपिक स्टडी करायला पण इंटरेस्ट येतो. कारण का अगोदर जर तुम्हाला ऍप्लिकेशन कळाली एखाद्या गोष्टीची, तर आपल्याला पण थोडा इंटरेस्ट येतो, बाबा हे याच्यासाठी हे सगळं वापरतात, मग आपल्याला शिकायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. त्याच्यामुळं थोडंसं आपण उलट जाऊया. आजपर्यंत आपण थर्मोडायनामिक्स शिकलो, 11वीला शिकलो, 12वीला शिकलो, बट आय एम मच कॉन्फिडंट दॅट स्टील वी डोंट नो व्हॉट आर द रिअल ऍप्लिकेशन्स ऑफ थर्मोडायनामिक्स. ऍक्च्युअली काय त्याचे ऍप्लिकेशन अजूनही आपल्याला नीट कळालेलं नाही, बरोबर आहे का. त्याच्यामुळे आपण सुरुवात थोडीशी उलटी करूया. ठीक आहे, सो बिफोर दॅट वी विल जस्ट अंडरस्टँड what is the meaning of thermodynamics. तर thermodynamics actually काय concept आहे, what is the phenomenon of thermodynamics. So this we will discuss and then we will just go to the application point. ठीक आहे, तर डेफिनेशन तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पार्ट आहे डेफिनेशन आपल्या सगळ्यांची. तरी पण आपण थोडंसं काय करूया की एक काय म्हणतो आपण त्याला, एक फॉर्मॅलिटी म्हणून थोडंसं आपल्याला बघायला पाहिजे. ठीक आहे, थर्मो आणि डायनामिक्स ह्या दोन शब्दापासून हा ऍक्च्युअली वर्ड जो आहे तो वर्ड तयार झाला. तर बेसिकली थर्मो मीन्स हीट अँड डायनामिक्स मीन्स टू फ्लो. तर त्याच्यावरून तो जो शब्द आहे तर तो शब्द बेसिकली बनला. आणि अगदी बेसिकली जर सांगायचं गेलं तर थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ द फिजिक्स, किंवा काही ठिकाणी असं म्हणतात की थर्मोडायनामिक्स इज द सायन्स. नो डाऊट फिजिक्स इज ऑल्सो सायन्स, बरोबर. थर्मोडायनामिक्स इज सायन्स, इट इज इन जनरल, बट रिअली द थर्मोडायनामिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स. आणि केमिस्ट्रीमध्ये आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. थर्मोडायनामिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री असं म्हणतो. ठीक आहे, पण ऍक्च्युअली मूळ जर बघितलं थर्मोडायनामिक्स तर ते फिजिक्सच आहे. आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं की थर्मोडायनामिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ हीट, वर्क and temperature, that deals with heat, work and temperature and their relations to energy, then radiations and the physical properties of the matter. थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडले, तेच आहे तुम्ही जे डेफिनेशन करताय. थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच स्टडीज द काय असेल की अ कंपनी किंवा विच स्टडीज द चेंजेस इन द हीट ड्युरिंग द केमिकल और फिजिकल चेंजेस असं म्हणतो आपण. ठीक आहे, तोच प्रकार इथं आहे. तर थर्मोडायनामिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स that deals with heat, work and temperature and their relations to energy, radiation and the physical properties of matter. म्हणजेच काय की
थर्मोडायनामिक्स ही फिजिकली फिजिक्सची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये हीट, वर्क आणि टेम्परेचरच्या संदर्भात काहीतरी स्टडी केला जातो. कधी तर whenever there are some change in the properties of the matter, where there is some change in the energy of the matter, where there is some changes or where there is काय असेल की जनरल रिलेशन म्हटलेलं म्हणजे हीट, वर्क आणि टेम्परेचर यांचं एनर्जी, रेडिएशन आणि फिजिकल प्रॉपर्टी बरोबर काय रिलेशन आहे मॅटरच्या, तर ते स्टडी करणं त्याला आपण जनरली काय म्हणतो की थर्मोडायनामिक्स. किंवा इन जनरली सिम्पली आपण काय म्हणू शकतो, थर्मोडायनामिक्स इट इज द स्टडी ऑफ द चेंजेस इन हीट ड्युरिंग द फिजिकल अँड केमिकल चेंजेस ऑफ द मॅटर. मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल चेंजेस होत असताना, मॅटरमध्ये फिजिकल आणि केमिकल चेंजेस होत असताना जे जे काही हीट चेंजेस होतात किंवा जे जे काही एनर्जी चेंजेस होतात त्याचा स्टडी करणं, सो दिस इज बेसिकली कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक्स. तर त्याला आपण काय म्हणतो की थर्मोडायनामिक्स असं म्हणतो. ठीक आहे. तर इन अनदर वे वी कॅन डिफाईन द थर्मोडायनामिक्स ॲज thermodynamics is the study of the energy. Thermodynamics is the study of the energy, principally which energy? Heat energy. म्हणजेच काय की thermodynamics is the study of heat energy that accompanies chemical or physical changes. That accompanies chemical or physical changes म्हणजे काय की मॅटर मध्ये केमिकल किंवा फिजिकल चेंज होत असताना जे जे काही हीट चेंजेस होतात त्याच्याबरोबर ते स्टडी करणं, त्याला आपण काय म्हणतो की थर्मोडायनामिक्स. म्हणजे थर्मोडायनामिक्स इज द स्टडी ऑफ द एनर्जी, प्रिन्सिपली हीट एनर्जी, दॅट अकंपनीज केमिकल ऑर फिजिकल चेंजेस इन द मॅटर. म्हणजे मॅटरमध्ये केमिकल किंवा फिजिकल चेंज होत असताना तिथं जो काही होणारा हीट चेंज आहे किंवा तिथं होणार जी हीट एनर्जी मध्ये होणारा जो चेंज आहे त्याचा स्टडी करणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं. सो दिस इज कॉल्ड ॲज अ थर्मोडायनामिक्स. सो आय थिंक दॅट you must be clear about what is the exact meaning of thermodynamics. ऍक्च्युअल मिनिंग काय त्याच्याविषयी तुम्ही आता क्लिअर झाला असाल. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि सी थर्मोडायनामिक्स इज व्हेरी 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 वाईड कन्सेप्ट, खूप वाईड आहे. खूप साऱ्या गोष्टी थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. जर तुम्ही याला गेला बेसिकली MSc लेवलला फिजिक्स घेतला किंवा फिजिकल केमिस्ट्री घेतला तर तिथं अक्षरशः 2-2, 3-3 पेपर हे फक्त थर्मोडायनामिक्स वरती आहेत. म्हणजे खूप वाईड आहे, भरपूर काही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. ओके, सो लेट अस गो टू द नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे, आपण थोडस पुढे जाऊया. ओके, आता इथं डायरेक्ट काय दिले बघा, इंट्रोडक्शन झालं. आता इंट्रोडक्शन मध्ये फक्त आपण सध्या काय बघितलं, थर्मोडायनामिक्सच बघितलं. ऍप्लिकेशन इट इज अगेन द पार्ट ऑफ इंट्रोडक्शन, कन्सिडर. कारण ऍप्लिकेशन असा काय तुमच्या सिलेबस मध्ये कुठेच पॉईंट नाही. सो कन्सिडर द ऍप्लिकेशन, इट इज अगेन द पार्ट ऑफ द इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनचाच एक भाग म्हणून मी ऍप्लिकेशन सांगतोय. इंट्रोडक्शनचाच एक भाग म्हणून काही टर्म्स आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सी देर इज अ very long list of applications of thermodynamics, and it is not possible even to discuss each and every applications of thermodynamics, कारण खूप सारे इन्फानाइट नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत थर्मोडायनामिक्सचे. त्याच्यामुळे सगळेच ऍप्लिकेशन्स ऍट ए टाइम किंवा एकदम डिस्कस करणं नॉट पॉसिबल आहे. फक्त इन जनरल मी काही कॅटेगरी सांगतो की कुठं कुठं ऍक्च्युअली थर्मोडायनामिक्स जे आहे ते युजफुल आहे किंवा कशा कशामध्ये थर्मोडायनामिक्सचं ऍप्लिकेशन किंवा ऍप्लिकेशन जे आहे ते केलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर ते थोडस मी इथं जस्ट हायलाइट करतो. मी काय सांगितलं की देर इज अ व्हेरी लॉंग लिस्ट ऑफ द ऍप्लिकेशन्स ऑफ थर्मोडायनामिक्स, व्हेरी लॉंग, आणि इवन इट इज नॉट पॉसिबल टू टच टू द इच अँड एव्हरी ऍप्लिकेशन ऑफ थर्मोडायनामिक्स. सगळ्याच ऍप्लिकेशनला टच करणं पॉसिबल नाहीये, बट we will discuss some applications which are very important and which are much familiar to us, ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि त्या ऍक्च्युअली थर्मोडायनामिक्स मुळे डेव्हलप झाल्या हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यामुळे थोडस मी काय करतोय की ऍप्लिकेशन्स जे आहेत ते ओव्हरलुक करून आपण पुढे जाऊया. सी आता पहिलं जे ऍप्लिकेशन थर्मोडायनामिक्सचं दाखवलं एकदम सिंपल बघा. all the type of the vehicles that we use, that is car, motorcycle, trucks, ships, aeroplane, and so many other type of the vehicles. So all the vehicles are worked on the basis of second law of thermodynamics and Carnot cycle. म्हणजे कार्नॉट सायकल आपण याच्यामध्ये बघणार आहे. सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन मी सांगितलं की whatever all the type of the vehicles that were operating, that were using, that is a car, motorcycle, bicycle, even the bicycle is not there,
पण बायसिकल मध्ये पण ते दुसरा फिनॉमिनन थर्मोडायनामिक्सचा आहेच. पण सेकंड लॉच्या बाबतीत मी सांगतोय की सेकंड लॉ जो आहे थर्मोडायनामिक्सचा, तर आपण जेव्हा वापरणार सगळ्या कार्स, सगळ्या मोटरसायकल, ट्रक, शिप्स, एरोप्लेन, सगळ्या प्रकारची जी वाहनं आहेत, सगळ्या प्रकारच्या ज्या मशीन्स आहेत ना, ऑल वर्क्स ऑन द बेसिस ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अँड द कार्नॉट सायकल. तुम्ही म्हणणार हाऊ इट इज. तर आपल्याला माहिती आहे की ऑल द टाइप ऑफ द मशीन्स, ऑल द टाइप ऑफ द कार्स, मोटरसायकल्स, ट्रक्स हॅव इंजिन. प्रत्येकाला इंजिन आहे ना, प्रत्येकामध्ये इंजिन आहे. आणि इंजिन कसं चालतं, वी आर जस्ट पुटिंग सम फ्युएल इन द इंजिन, दॅट इज पेट्रोल, डिझेल और एनी अदर फ्युएल्स, अँड देन these fuels will burn. After burning, heat will be generated, and this heat is given to the काय असेल की piston, and finally the piston will just move up and down, and some part of the pistons are connected to the tires of the vehicle. म्हणजे एक जनरल सांगितलं आणि मग गाडी पळायला सुरुवात होती. म्हणजे हे काय कन्व्हर्जन ऑफ द हीट एनर्जी इंटू काय झालं की तुमची कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं. त्याच्या अगोदर मग ती एनर्जी कुठून आली, तर फ्युएल मधून आली. तर हे सगळं थर्मोडायनामिक्स आहे. हे सगळं थर्मोडायनामिक्स आहे आणि हे अकॉर्डिंग टू द कार्नॉट सायकल नुसार चालतं. आपल्याला बघायचे कार्नॉट सायकल काय आहे. विल डिस्कस इन डिटेल कार्नॉट सायकल, नो डाऊट. तर कार्नॉट सायकलनं तुम्हाला कळते, कार्नॉट सायकल वरती ऍक्च्युअली इंजिन डेव्हलप केलं गेलेले. तर ते सुरुवातीच ऍक्च्युअली स्टीम इंजिन होतं, नो डाऊट. आता आपल्याकडे पेट्रोल, डिझेल, कारचे इंजिन आहेत, कुठलं इंजिन असू दे, पण ते तिथं थर्मोडायनामिक्स हे आहेच म्हणजे आहेच. कारण सगळे जे इंजिन्स जे आहेत ते सगळे कार्नॉट सायकलवरती चालतात आणि हे त्याचं एक सगळ्यात इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. सो अगेन वी हॅव रेफ्रिजरेटर्स इन आवर हाऊस. आपल्या घरामध्ये फ्रीज आहे. अगेन वी हॅव डीप फ्रीजर्स. फ्रीज मध्ये वरचा भाग आहे तो डीप फ्रीजर असतो आपला. त्याच्यानंतर देर आर इंडस्ट्रियल रेफ्रिजरेशन सिस्टम्स. कारखान्यामध्ये पण वेगवेगळे रेफ्रिजरेशन सिस्टम्स आहेत. वी हॅव एअर कंडिशन्स इन आवर हाऊस. वी हॅव हीट पंप्स. सो ऑल अगेन वर्क्स ऑन दी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. याचं सुद्धा काम सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसारच होतं. अर्थात तुम्हाला हे सगळं डिटेल समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मग सेपरेटली परत स्टडी करावं लागेल की हाऊ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज ऍप्लिकेबल इन द रेफ्रिजरेटर, इन द डीप फ्रीजर, इन द इंडस्ट्रियल रेफ्रिजरेशन. सगळ्या ठिकाणी मग तुम्हाला ते बघता येऊ शकतं. फक्त काय की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये डिटेलमध्ये जावं लागेल. कारण आपण काय वर्गात किंवा कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टी शिकून होतील असं काही नाही. काही गोष्टी तुमच्यावर सोडलेल्या असतात. कॉलेजमध्ये फक्त तुम्हाला गाईडलाईन, डायरेक्शन दिली जाते आणि मग आपल्या आवडीनिवडीनुसार आपण काय करतो, फॉर गोइंग टू सर्टन डायरेक्शन. आपण एक कुठल्या तरी एका डायरेक्शन जातो. ओके, वी गोज टू द सर्टन डायरेक्शन ऍज पर आवर इंटरेस्ट. तर आपल्या इंटरेस्टनुसार आपण कुठल्या तरी एका सर्टन डायरेक्शन जातो बेसिकली. ठीक आहे. तर मग तुम्ही ठरवायचं की आपल्याला कुठल्या कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याच्यानुसार मग आपण आपला चॉईस निवडायचा, मग स्पेशलायझेशन घ्यायचं टीवायला आणि त्याच्यानुसार मग आपण पुढे काय करतो, एमएससी करतो, पीएचडी करतो, स्टडी करतो. म्हणजे थोडक्यात काय की वी आर जस्ट चुझिंग आवर पाथवे बाय आवर ओन इंटरेस्ट अँड वी आर जस्ट कॅरिंग और गोइंग फॉरवर्ड टुवर्ड्स दिस चॉईस. तर त्या चॉईसनुसार आपण पुढे जातो. ठीक आहे. आपल्या घरात असणार रेफ्रिजरेटर्स, डीप फ्रीजर, इंडस्ट्रियल रेफ्रिजरेशन सिस्टम, सगळ्या एअर कंडिशन्स, हीट पंप, हे सगळं सेकंड लॉवर चालतं. अगेन ऑल द टाइप ऑफ द एअर कॉम्प्रेसर्स, गॅस कॉम्प्रेसर्स, म्हणजे आपण सायकलमध्ये हवा भरतो किंवा गाडीमध्ये हवा भरतो, ते कॉम्प्रेसर्स आहेत ना. तर ते सगळे कॉम्प्रेसर्स, ब्लोअर्स, आपल्या घरामध्ये असणारे फॅन्स, हे सगळंचे सगळं नाही थर्मोडायनामिक्सनुसार चालतं. हे सगळं थर्मोडायनामिक्सनुसार चालतं. ठीक आहे. म्हणजे आजपर्यंत आपण असा कधी विचार केला होता का की बाबा याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स आहे किंवा हे सगळं थर्मोडायनामिक्स मुळे चालतं? तर निदान आपल्या ह्या सेंटेन्समुळे, या गोष्टींमुळे आपल्याला हे तर कळालं की बाबा हे याच्यामध्ये सगळं थर्मोडायनामिक्स आहे. ठीक आहे. म्हणजे आपण त्या अँगलला थोडंसं हे काय झालं, मी पाथ वे दिला, डायरेक्शन दिली. आता तुम्ही ठरवायचं की त्या वेळेने जायचं, विचार करायचा का नाही. ठीक आहे. अजून काय एक दोन ऍप्लिकेशन मी तुमच्या समोर मांडतो. तर ह्याच्यातलं आणखीन एक ऍप्लिकेशन जे आहे ते म्हणजे thermodynamics. It is also useful in the study of various types of the power plants, like a thermal power plant, nuclear power plants, hydro power plants, and power plants based on the renewable energy sources. म्हणजे तुम्ही काय म्हणतो त्याला, विंड पॉवर वगैरे असेल किंवा टाईड असेल, सोलर एनर्जी कन्व्हर्जन असेल, जिओथर्मल असेल, वॉटर वेव्स, टायडल म्हणतो आपण त्याला. हे सगळं जे आहे ना, हे सगळं ना ऑन दी बेसिस ऑफ थर्मोडायनामिक्स चालतं. म्हणजे आपल्या घरामध्ये जी वीज येते ती थर्मल पॉवर स्टेशन वरून येते किंवा न्यूक्लिअर पॉवर स्टेशन वरून येते, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन वरून येते किंवा
सोलर पॉवर स्टेशनवरून येते, विंड पॉवर स्टेशनवरून येते, किंवा टाइड्स, समुद्राच्या लाटापासून जी एनर्जी बनवली जाते, इलेक्ट्रिसिटी बनवली जाते ती, हे सगळं आहे ना, ती ऑल दीज आर डिपेंडिंग ऑन दी थर्मोडायनेमिक्स. हे सुद्धा सगळं काय की थर्मोडायनेमिक्स मुळेच आहे. म्हणजेच थोडक्यात काय की विदाउट दी नॉलेज ऑफ थर्मोडायनेमिक्स वी कुडंट सर्वाइव्ह. आपण जगू शकत नाही, कारण आपल्याकडे आता ज्या ज्या काही गोष्टी आपण ज्या काही फॅसिलिटीज तयार केलीत, जी काय आपण सगळी डेव्हलपमेंट करायला लागलेलो आहे, इट इज टोटली बेस्ड ऑन दी थर्मोडायनेमिक्स. तिथं थर्मोडायनेमिक्सचा स्टडी करावा लागतो. इन डिटेल तुम्हाला लॉज ऑफ थर्मोडायनेमिक्स वापरावे लागतात. फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, हे सगळं वापरावं लागतं. आणि हे सगळं यूज केल्यानंतरच तुम्हाला ऍक्च्युअली मग तुम्ही प्रॉपर चॅनलनं त्याच्यातून आउटपुट मिळवू शकते. त्यासाठी तुम्हाला हे सगळं बेसिक्स जे आहे ना, ते बेसिक माहीत असायला पाहिजे. जनरली बघा कसं असतंय की सायन्स किंवा सायन्स मधले बेसिक कन्सेप्ट आणि इंजिनिअरिंग हे हातात हात घालून चालतं. सायन्सच्या लोकांना बेसिक सगळ्या गोष्टी माहीत असतात. ते बेसिक घेऊन इंजिनिअरिंग काय करतो, डिझाईन्स तयार करतो, आणि त्या डिझाईन्स मधून आपल्याला प्रोडक्ट्स मिळतात, बरोबर का नाही? तर ते बेसिक्स कोण प्रोव्हाइड करतात, तर सायन्सचा माणूस प्रोव्हाइड करतो, सायंटिस्ट प्रोव्हाइड करतात. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती आहे की तुमच्यातले काही विद्यार्थ्यांना जे अबो 80% मार्क आहेत 12वीला, त्यांना 80,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. एवढं गव्हर्नमेंट तुमच्यावरती पैसा का खर्च करते हो? तर त्यांना तुमच्याकडून एक्सपेक्टेशन्स आहेत की तुम्ही बेसिक नॉलेज डेव्हलप करावं, की जेणेकरून ते बेसिक नॉलेज वापरून इंजिनियर्स काय करतील, डिझाईन्स तयार करतील, आणि मग त्याच्यानुसार देशाची डेव्हलपमेंट होईल. म्हणून तुम्हाला वर्षाला 80,000 म्हणजे जवळजवळ 5 वर्षात 4 लाख रुपये गव्हर्नमेंट तुमच्यावरती शिकताना खर्च करते. म्हणजे का तर सायंटिस्ट बाहेर पडावेत, म्हणजे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते तयार व्हाव्यात, त्याचा अभ्यास चांगला व्हावा, हा त्याच्या मागचा मूळ मुद्दा आहे. त्याच्यामुळे बेसिक सायन्सला स्कोप जो आहे तो खूप जास्त आहे. आपण समजून घेतला पाहिजे तो स्कोप, आणि त्याच्यानुसार आपण थोडंसं काय केलं पाहिजे की बिहेव करायला सुरुवात केली पाहिजे, किंवा तसं आपण तशा पद्धतीने स्टडी करायला सुरुवात केली पाहिजे. नाहीतर आता ऑनलाईन मोड एक्झाम आहे, जाऊ तिकडे काय द्यायचं, 20 तर क्वेश्चन असतात, 25 पैकी 20 सोडवायचे असतात, 10 मिनिटात होतात, कुठेतरी क्लिक करायचं, पास होते. हा जर ऍटिट्यूड आपण ठेवला तर वी कांट लर्न, वी कुडंट लर्न, आपण शिकू शकणार नाही. आपल्याला शिकायचं इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी मार्क्स. मार्क मला किती मिळतील, ज्यादा मिळतील, कमी मिळतील, या गोष्टींचा आता विचार करत बसण्यात वेळ नाही. आपणाला जेवढं जास्त समजून घेता येईल, अंडरस्टँडिंग करून घेता येईल, तेवढं आपण अंडरस्टँडिंग करून घ्यायचंय. ठीक आहे. तर जस्ट 5 मिनिट्स आवर लेफ्ट. एक 5 मिनिटं फक्त उरलेले आहेत आपल्याकडे. एक 5 मिनिटांमध्ये आपण थोडंसं काही 2-3 टर्म डिस्कस करूया, जेणेकरून राहिलेले ज्या टर्म्स आहेत त्या पुढच्या लेक्चरला आपल्याला बघता येतील. ठीक आहे. So we'll start the discussion about some terms used in the thermodynamics. हे पण तुम्हाला सगळं झालेलं आहे मला माहिती. फक्त आपण एक थोडंसं तुमचं रुटीन लागायला पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं काय आहे की जर तर आपण काय करतोय की ओव्हरलोक करतोय आणि मग पुढे जातोय. ठीक आहे. तर बेसिकली कुठल्या टर्म्स आहेत की ज्या थर्मोडायनामिक्स मध्ये वापरल्या जातात, त्याची मिनिंग आपल्याला क्लिअर कट माहीत असणं गरजेचं आहे. कारण काय होतं की मग टर्मची जर मिनिंग माहीत नसतील आणि जर टर्म्स वापरल्या, तर मग ऍक्च्युअली आपल्याला काय चाललंय काहीच कळणार नाही. आणि त्याच्यामुळे टर्म्स काही गोष्टीमध्ये ज्या टर्म्स आहेत तर त्या माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यात सगळ्यात पहिली टर्म आहे, इम्पॉर्टंट टर्म आहे आणि जास्त करून वापरली जाते, ती म्हणजे सिस्टम. आपण खूप वेळा सिस्टम हा शब्द ऐकलाय, पण थर्मोडायनामिक्सच्या बाबतीमध्ये सिस्टम ही गोष्ट वेगळी आहे. तर इथं सिस्टम काय सांगितलंय की इट इज अ क्वांटिटी ऑफ मॅटर ऑर अ रिजन इन स्पेस विच इज चोजन फॉर थर्मोडायनामिकल स्टडी. म्हणजे हे मॅटर आहे किंवा मॅटरचा काही भाग आहे, इट इज अ क्वांटिटी ऑफ मॅटर ऑर सम रिजन ऑफ मॅटर. एक मॅटरचा काही अमाऊंट आहे किंवा काही भाग आहे मॅटरचा, जो ऍक्च्युअली थर्मोडायनामिक स्टडी करायला चॉईस केलाय, चूज केलेला आहे, तर त्याला आपण ऍक्च्युअली सिस्टम असं म्हणतो. म्हणजे त्याच्यावरती आपण थर्मोडायनामिक स्टडी करणार आहे, तर ती म्हणजे सिस्टम झाली. आणि सराउंडिंग म्हणजे काय असेल की द रिमेनिंग अदर पार्ट, म्हणजे जो सिस्टम म्हणजे काय की जो थर्मोडायनामिक स्टडीला घेतलेला आहे तो भाग सोडून जो राहिलेला सगळा भाग आहे, म्हणजे रिमेनिंग अदर पार्ट ऑफ द युनिव्हर्स विच इज नॉट considered for the thermodynamical study is called as surrounding. काय म्हणतो थोडक्यात, the other part of the universe which is not considered for the thermodynamical study is called as a system. इथं सिम्पली काय म्हटलं, द मास और रिजन आउटसाइड द सिस्टम. सिस्टमच्या बाहेर. सिस्टम म्हणजे काय की जो थर्मोडायनामिक स्टडी करायला घेतलेला रिजन आहे किंवा घेतलेला भाग आहे, मॅटरची क्वांटिटी आहे, त्याला आपण सिस्टम असं म्हणतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे सगळं आहे ना ते म्हणजे सराउंडिंग आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे यू आर द पार्ट ऑफ द क्लास,
यू आर द पार्ट ऑफ द क्लास, सो मीन्स यू आर अ स्टुडंट ऑफ द VCK. आणि तुमच्या व्यतिरिक्त जे या कॉलेजमध्ये नाहीये ते काय, दीज आर द सराउंडिंग्स. तुम्ही यू आर द पार्ट ऑफ द विवेकानंद सिस्टम, अँड द स्टुडंट्स हु आर नॉट ऍडमिटेड इन द विवेकानंद, दे आर द पार्ट ऑफ द सराउंडिंग. तर ते सराउंडिंगचा भाग आहे. अँड वन मोर टर्म दॅट इज अ बाउंड्री. तर बाउंड्री म्हणजे काय असेल की द रिअल ऑर इमॅजिनरी सरफेस दॅट सेपरेट्स द सिस्टम अँड इट्स सराउंडिंग. काय म्हटलं, द रिअल ऑर इमॅजिनरी. काही वेळेस रिअल असेल, काही वेळेस इमॅजिनरी सरफेस असेल, आणि तो काय करतो की सिस्टम आणि सराउंडिंगला वेगळं करतो. द रिअल ऑर द इमॅजिनरी सरफेस दॅट सेपरेट्स द सिस्टम फ्रॉम इट्स सराउंडिंग इज कॉल्ड एज अ बाउंड्री. म्हणजे इथं दाखवलंय बघा. सो दिस ऑल पार्ट इज सराउंडिंग, इनसाइड पार्ट हा सिस्टम आहे, आणि हे जे आहे ना, इट इज अ बाउंड्री. म्हणजे सिस्टम आणि सराउंडिंग मधली एक इमॅजिनरी सेपरेशन लाईन आहे. तर त्याला आपण जनरली काय म्हणतोय की सराउंडिंग असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं की व्हॉट आर द टाइप्स ऑफ सिस्टम. त्याच्यामध्ये ओपन सिस्टम, क्लोज्ड सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. देन विल डिस्कस व्हॉट इज रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल प्रोसेस, व्हॉट इज आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, आयसोकोरिक. तर ह्या ज्या काही सिस्टम्स आहेत, तर ते थोडस बाकीचे जे काही टर्म्स आहेत, तर त्या टर्म्स सुद्धा आपण काय करणार आहे, नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहे. ओके, वी हॅव 2 minutes लेफ्ट. If you have any doubt, any question, if you want to ask anything, so you are allowed to ask any question, any problem. Session is open for the discussion.